गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो ओमकार मला म्हणला की रेडी हो, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. सो मी रेडी झाली आहे. सो मला माहिती नाही कुठं जायचं आहे. ओमकार कुठं जायचं आहे, काही सरप्राईज आहे माझ्यासाठी आज. आणि आमचा आउटफिट आम्ही बेसिकच ठेवला आज, बिकॉज वी आर सो टायर्ड. ओके, सो मी तुम्हाला घेऊन जाते माझ्यासोबत. आम्ही जिथं पण कुठं जाणार आहोत ते. सो बाय फॉर नाउ. स्टे ट्यून. इथे एक प्रिटी धाबा टेस्ट कॅफे आहे, तर आम्ही तिथे असं आता थोडंसं लिंबू सरबत किंवा असं चहा प्यायचं ठरवलं आहे. मी लिंबू सरबत पिणार आहे, कारण की आम्ही आधी शूट करत होतो आणि खूप असं बळबळ राहिले होते, त्याच्यामुळे थोडं डिहायड्रेटेड फील होतं. आणि ओंकार चहा घेणार आहे असं. पण खूप जास्त छान हवा आहे इथं, त्यामुळे मी माझे केस पण नाही सोडले, कारण मग ते खूप बिघडतील. ओके. पोहोचलेलो आहोत. आणि चांगली गोष्ट ही आहे की हा लेक थोडं मला असं अंडररेटेड वाटतोय की इथं कुणीच नाहीये, फक्त आम्हीच आहोत. हे लेक मी तुम्हाला दाखवते. ओमकार, या लेकचं नाव काय आहे? मानस लेक. ओके. आणि अशा कडेला हॉटेल्स आहेत इथे, मी तुम्हाला दाखवते. तर छान असा पाण्याचा आवाज येतोय आणि खूप जास्त सूदिंग वाटतंय. खूप जास्त सूदिंग वाटतंय. असं मच निडेड ब्रेक, कारण की असं मी तर रोज माझं काम खूप हेक्टिक आहे. सो खूप छान वाटतंय. असंच बसून राहावं वाटतं इथेच. मला असं वाटलं. थोडं जवळ आहे ना. होतास की मी खूप सारखं काम करत होते, सगळ्याची काळजी नव्हती घेत, जेवण नव्हते करत मी. सो कसं वाटतंय? छान वाटतंय. तुझ्या काळजीसाठीच तर मी म्हणत होतो ना, म्हणून चिडवत होतो ना. गाईज, आय जस्ट वॉन्टेड टू लेट यू नो की मी खूप दिवस झालं नुसतं काम करते, स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही. तर ओमकार माझी खूप जास्त काळजी घेतो, मला येतो, भरवतो अक्षरशः की मी जेवलेले नसेल तर, आणि छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी करतो. तर मला खूप ग्रेटफुल वाटतं की यार, की का मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडते, कारण तो माझ्यासोबत नेहमी असतो आणि नेहमी खूप जास्त माझ्यासाठी करतो. खूप जास्त छान वाटतंय. हो, आणि खूप सारे फ्लेमिंगो दिसत आहेत तिथे. खूप जास्त छान वाटतंय. माझे इयरिंग हरवलं ॲक्च्युली गाईस. एक इयरिंग हरवलं, त्याच्यामुळे मला काढायला, त्यामुळे माझा बॅडी लुक पूर्ण सॅडी झालेला आहे. ओंकार, तुला काय वाटतंय, माझा बॅडी लुक सॅडी झाला आहे का? बॅडी फॉर यू.
गाईज, खरंच खूप जास्त लेवलचा भारी सनसेट इथे दिसतोय. खरंच खूप जास्त लेवलचा भारी दिसतो. ओनली कपल्स कॅन फील की अशा कधी पण फिरायला येतो आणि आपली भांडणं नाही होत. तो रेअर दिवस असतो. प्रत्येक कपल्समध्ये होत असेल मे बी. मी कुठे फिरायला आले की भांडणं होतात. ते कपलच नाही आहेत, कोणतरी मालिक आहे और दुसरा गुलाम आहे. भांडण झालं नाही तर तू मला मालिक म्हणतोय. अच्छा तू मालिक चलो इधर, मालिक थोड़ा खाना दो ना. और ये कॉपीराइट लागेल आपल्याला. प्लॅन आम्ही एका दुसऱ्या कॅफेला जाणार होतो आणि ते खूप लांब होतं, त्यामुळे आम्ही कॅन्सल केला. मग जाताना हा दिसला कॅफे आणि जस्ट बेस्ट. दिस इज बेस्ट व्ह्यू. आणि मी तुम्हाला दाखवते. मी असं फ्लिप करणार जस्ट बेस्ट. आता एक गंमत झाली, म्हणजे काल पण ती गंमत झाली होती. तर एक जॅस्मिन नावाची मुलगी आमच्या ॲड्रेसवर डिलिव्हरी करते आणि काल पण तोच डिलिव्हरीवाला होता जो आज डिलिव्हरी होता. तर कालच्या एक्सपिरियन्सवरनं त्याला कळायला पाहिजे होतं की नाही की जॅस्मिन इथं राहत नाहीये, तिने चुकीचा ॲड्रेस टाकलाय. मला वाटलं की तुझी फ्रेंड वगैरे का जॅस्मिन तुम्ही आपल्या घरी मागवलं. आणि मी म्हणते की मी काय मागवले. युजली मी मागत असते, त्यामुळे माझ्या घरचे काल तर सानियाने काहीतरी मागवलं असेल बट अगर इन केस जॅस्मिनच्या फीडवर जर हा व्हिडिओ आला तर जॅस्मिन प्लीज आमच्या ॲड्रेसवर तू पाठवू नकोस तुझे पार्सल्स प्लीज. आता तर मी तुम्हाला दिसत पण नसेल आणि ओमकार पण तुम्हाला दिसत नसेल. मे बी ओमकार थोडा दिसत असेल कारण ओमकार माझ्यापेक्षा गोरा आहे. मेरे को मारने खाना है घर जाके. बोला तुमने लेकिन मारेगी मुझको बाद में. बोला अरे मेरे को काली बोला. ओमकार नोज एव्हरीथिंग. पण मी तुला थोडी मारते ओमकार. नाही मारत नाही ते. मला असं काहीतरी फील होतं असं आपण कुणीतरी मारलं. ओमकार काही पण बोलू नको, मी तुला कधी मारते यार. मी कधी म्हणलं तुम्हाला म्हणलो तर नाही म्हणलो मी. हा बोल. तर मी ॲक्च्युली मला सांगायचं हे होतं की आत्ता 11 वाजले, 11:27 झालेत की सोसायटीमध्ये कुणीच नाही आहे आणि आम्ही वेड्यासारखं वॉक करायला आलो. वेडे लोकच येतात. बट स्टिल आय एम लुकिंग pretty. तर मला ॲक्च्युली हेच पण सांगायचं होतं की आम्ही आज सरोवर नावाच्या एका कॅफेला गेलो होतो जो लेक साईडला आहे आणि खूप जास्त भारी कॅफे आहे. आणि तुम्ही जर सनसेट जाणार असाल तर तुम्ही सनसेट तर खूप छान दिसतो तिथं, बट आफ्टर सनसेट इतकं मॅजिकल वाटतं तिथं, खूप जास्त शांत. आणि तिथं तुला माहिती का, तो एक नोटीस केला का तिथे सनसेट पण होता आणि मून पण होता. हो नाही खरा मून होता. हो अरे ओ माय हजबंड इज अप्रिशिएटिंग मी. ओके सो तर हाच हे होतं की आणि ना तुम्हाला खरंच तुम्ही विकेंडला तिथं जाऊ शकता. जर असं वाटत असेल की तुम्हाला की आज नाही आहे काय करण्यासाठी तर डू विजिट गाईज. खूप छान मस्त होता एकदम कॅफे. आणि नंतर आफ्टर 12 आणि आम्ही आत्ता ज्यूस प्यायला आलो होतो. हे गाईज मला आज जस्ट रिअलाइज झालं की मी आज ब्लॉग स्टार्ट नाही केला आहे. पण आम्ही असं खास केलंच नाही. सकाळी उठलो, जस्ट आय हॅड अ ब्रेकफास्ट, देन आय वॉज वर्किंग कारण माझं थोडं काम राहिलेलं. सो आणि द बेस्ट थिंग ओमकार सांग तू काय करणार आहेस. ओमकार मला आज आहे ना खूप स्पेशल ठिकाणी, स्पेशल टू माय हार्ट अशा प्लेसवर चाललोय शॉपिंग करायला. तुम्हाला म्हणत होती ना खूप दिवस झाले आपण शॉपिंगला नाही गेलो, तर टेकिंग यू टू माय स्पेशल प्लेस फॉर शॉपिंग. I am excited now. I am excited. ओके तर आम्ही तुम्हाला तिथंच भेटतो. मी दाखवते तुम्हाला
काय म्हणजे ओमकार सर, वाव माय गॉड, काय सनलाइट आहे. ओनली सन अँड ओमकार इज अडोरिंग मी, नो वन इज अडोरिंग मी. कोण कशाला करायला पाहिजे. Oh my god, my बंदा, no my husband. ओके सो मी तुम्हाला भेटते नंतर. बघू आम्ही आता काय काय शॉपिंग करतोय ते, आणि मे बी थोडासा हॉल पण करू आम्ही जे काही शॉपिंग करू ते. आणि आपल्याला प्लांट पण घ्यायचं ओमकार. आय फॉरगॉट माय वेडिंग रिंग. कुठं फॉरगॉट केली? घरी. पण माहिती ना कुठं? हा, फ्रीजच्या तिथं. इट्स नॉट इम्पॉर्टंट फॉर यू ना. इट्स इम्पॉर्टंट फॉर मी, बट यू आर जस्ट लाईक की चल चल जायचंय ना आपल्याला स्वतःमुळं. सो आय वॉज क्लिनिंग किचन आणि मी तिथंच ठेवलेले चेन मी हे करत बसलो. ओके सो म्हणजे ही चेन आहे ती खूप गुंता झाला होता, तर मला ओमकाराने गुंता सोडून दिला. सो आम्ही प्लांट्सच्या शॉपमध्ये आलो आहोत आणि आम्ही प्लांट्स घेतले. आम्ही हे हॉलमधल्यासाठी घेतलंय आणि अजून एक हे शेवंतीवालं घेतलंय. किती प्रिटी आहे बघा, खूप जास्त प्रिटी आहे. ओमकारने मला घेऊन दिले प्लांट्स. आता नेक्स्ट स्टॉप कुठला आहे काय माहिती. इट्स जस्ट बिगिनिंग बेबी. तानिया मजा चिडली आहेस का? व्हॉट्स रॉंग? काय चाललंय सांग की. हा मुलगा मला म्हणला की स्पेशल ठिकाणी घेऊन जाणार आहे मी तुला शॉपिंगला, आणि मला डीमार्टमध्ये आणले. व्हॉट्स नथिंग स्पेशल हिअर, सी द डिस्काउंट. अरे सूट माझा आउटफिट दाखव. 1500 रुपयामध्ये सूट भेटतोय. गाईज तुमचे पण नवरे असेच करतात का? मला सांगा कमेंट्समध्ये. द बेस्ट प्लेस, स्पेशल प्लेस, बिकॉज एव्हरीथिंग इज. मी तो ओमकार बिल घेतलं का? त्याच्यातच हा. सो आमची शॉपिंग झालेली आहे. आम्ही डीमार्टमध्ये ब्लॉग करत होतो, त्यांचे दोन तीन स्टॉप आले. भाई साहब यहाँ पे मोबाइल अलाउड नहीं है. रिकॉर्डिंग अलाउड, मोबाइल तो पेमेंट कैसे करेंगे? हाय गाईज. सो हे गाईज, सो आमचं फायनली विकेंड कसा गेला कळलंच नाही आहे आम्हाला. मी तर काम पण केलं गेलं. सो आज पण आम्ही 11 वाजले आणि खाली वॉकला आलो. उद्या मंडे आणि खूप सारं काम पण करायचं आहे. बट आज मी जास्त काही केलं नाही, जस्ट घरातच मस्त चिल केलं. मी काम केलं आणि आम्ही फक्त डीमार्टमध्ये गेलो होतो. डीमार्टमध्ये गेलं होतं आणि काही नाही, थोडं शॉपिंग केलं आम्ही. हां म्हणजे असं काही नाही पर्सनल, पण असं घरात लागणाऱ्या थोड्या गोष्टी घेतल्या. आणि मी तुम्हाला दाखवेन की आम्ही कसं थोडंसं नवीन रिसेट केलं आहे सगळं. सो होप सो तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. नुसतं पाहू नका यार, प्लीज like, share and subscribe. Bye. Please Like, share and subscribe.